देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूती। भारत माता स्तुतीच्या गौरव दिनानिमित्त वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे। ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून। वंदे मातरम राष्ट्रगीताच्या 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज सामुदायिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला। जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी एक सुरात सामूहिक गायन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार विजय लोखंडे, निलेश खटके तसेच विविध कार्यालयांचे प्रमुख, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान याची अनुभूती यावेळी सर्वांनाच आली। स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी क्रांतीची उज्ज्वल ज्योत आपल्या गीतातून संबंध देशभर पेटवली। वंदे मातरम या गीत रचनेला 150 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर हजारो विद्यार्थी तरुणांच्या उपस्थितीत वंदे मातरम गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न झाला। यावेळी मुलांनी देशभक्तीपर लघुनाटिका सादर केली तर मुलींनी लेझिम पथक सादर केले। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक अनंत सोमकुवर, प्राचार्य अनिल बोरकर, प्राचार्य राजेश शेळके, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रमुख वक्त्या पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, भगिनी निवेदिता मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव येथील शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। निदेशक प्रकाश गंडोरधर यांनी सूत्रसंचालन केले। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।